तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आणि दुसऱ्यालाही करू नका. 4 भिंती आणि छत, 4 भिंती आणि छत. चला पुढचा. आता हे बघा इथे कुंपण असं दिलेलं आहे बघा. हे मी तुम्हाला सांगितलं पहिला एक कुंपण नसलेले परिसर, म्हणजे ज्याला कुंपण नाही असा काही परिसर असण्याची शक्यता आहे. दुसरा आहे कुंपण असलेला, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की बाउंड्री वॉल आहे त्याला कंप्लीट. आणि तिसरा आहे की जो नैसर्गिक कुंपण असं केलेलं आहे, ते पण तुमच्याकडे एरिया असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या पुढची घ्या स्लाइड. आता खालीलपैकी कोणती रचना इमारत आहे? आता अलीकडे माझं घर आहे, पलीकडे मी सांगितलं माझं अलीकडचं घ्या, पलीकडचं घ्या, माझं याच गटात यायचं. अजिबात तसं करायचं नाही. ज्या गटात जी वास्तू आहे, इमारत आहे, त्याच गटामध्ये त्याचा समावेश करायचा. पर्यवेक्षकांचं त्यांनी त्याचं ते काम करत असताना त्या 2 गोष्टी फक्त कायमस्वरूपी बाळगल्या. कायमस्वरूपी त्या 2 गोष्टींची खात्री केली की तुमची कुठली अडचण पुन्हा येणार नाही. नेक्स्ट घ्यायचं. आता गट कळलं तुम्हाला. गट लक्षात ठेवायचे मुद्दे. गटात येणारी कोणतीही इमारत रचना वगळू नये. जर यादी गटात हद्दीतील विखुरलेल्या वस्त्या किंवा वेगवेगळ्या इमारतींचा समावेश करण्यासाठी अत्यंत काळजी घ्यायची. आता तुम्हाला ज्या 2 गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्या पुढची नेक्स्ट घ्या. आता हा परिसर आहे. आता या परिसराचं तुम्हाला ज्यावेळी तुम्ही एक प्रश्न विचारणार आहे त्याच्यामध्ये हे येणार आहे. शहरी भागामध्ये असे अनेक इमारती आहेत की ज्यांना कंपाऊंड आहे. बऱ्याच इमारती तर तुमचं कंपाऊंडचा भाग म्हणजे त्या